नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या लाडके बहीण अपात्र झालेले आहेत किंवा कोणत्या पात्र राहतील, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण पाहू शकता की लाडकी बहीण जो जी आर आहे 28 जून 2024चा, तर या जी आरमध्ये पूर्णतः दाखवलेल्या आहेत की अपात्रता, पात्रता. तर आपण पाहू शकता खाली आल्यानंतर शासन निर्णय दिला आहे. शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचं आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात देण्यात आलेली आहे. तुम्ही वाचू शकता आणि योजनेचे उद्देश तुम्ही वाचू शकता. व्हिडिओ थांबून तुम्ही पण वाचू शकता. तर आपण खाली येणार आहोत. तर योजनेचे लाभार्थी पाहू शकता तुम्ही. 3 नंबरचा पॉईंट पाहू शकता. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित अशा निराधार महिला या योजनेचे लाभार्थी राहणार आहे. आणि योजनेचे लाभार्थ्यांची पात्रता पाहू शकता. लाडक्या बहिणींनो, ह्या महत्त्वाचा पॉईंट 4 नंबरचा, योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे आपण आता पाहणार आहेत. तर आपण पहिली पात्रता पाहू शकतो. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. आता हे तर महाराष्ट्रातले आहे असं नसतं तुम्ही. आणि 2 नंबरचा पॉईंट पाहू शकता. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या आपण लाभार्थीमध्ये येणार आहेत. आणि किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल 60 वर्षाची पूर्ण होईपर्यंत हे तुम्हाला योजना मिळणार आहेत. सदर 4 नंबरचा पाहू शकता तुम्ही. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना बँक खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता 4 नंबरचा पॉईंट. बँक खातं असणे आवश्यक आहे. आधार कार्डला जो बँक लिंक आहे त्याच्यामध्ये पैसे जाणार आहे. आणि तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं स्पेलिंग मिस्टेक असायला नको. स्पेलिंग मिस्टेक चेक करून घ्यायचं. लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी म्हणतात. कारण की 2.5 लाखापेक्षा जास्त असले तुम्ही पात्रता राहणार नाही, तुम्ही अपात्रता होऊन जाणार आहेत. तर खाली येऊ शकता तुम्ही 5 नंबरचा पॉईंट पाहू शकता तुम्ही, अपात्रता. आता याच्यामध्ये पाहू शकता पहिलं अपात्रतामध्ये, ज्यांच्या कुटुंबात एकत्रित उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, तर तुम्ही अपात्र होऊन जासाल. पाहू शकता. आणि 2 नंबरचा पॉईंट पाहू शकता तुम्ही, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. म्हणजे तुमच्या घरात जर कोणीतरी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा ITR फाईल करत असेल तर तुमचं नाव काढलं जाईल. 3 नंबरचा पॉईंट पाहू शकता तुम्ही, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळात, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवा कामगार कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. तुम्ही पाहू शकता की तुमच्या घरी कोणी रिटायर्ड झालेले आहेत, ते कोणती भत्ता घेत आहेत, तर तुमचं नाव कटू शकते. तुमच्या घरामध्ये जर कोणी असेल तर तुमचं नाव कटू शकते. 4 नंबरचा पॉईंट पाहू शकता तुम्ही, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे 1500पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर तुम्ही आता अपात्र राहसाल. जर तुम्ही कोणता लाभ घेत आहे किंवा लाभ घेत असेल तर तुम्ही अपात्र होऊन जासाल. 5 नंबरचा पॉईंट पाहू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी जर असेल, याच्यामध्ये खासदार, आमदार काही असेल तर तुमचं नाव कटवू शकतात. 6 नंबरचा पॉईंट पाहू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आहेत तर तुमचं नाव कटू शकतं. 7 नंबरचा पॉईंट पाहू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल, म्हणजे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुमचं नाव कटवू शकतात. 8 नंबरचा पॉईंट पाहू शकता, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ट्रॅक्टर सोडून तुमच्या कुटुंबात कोणाकडच्या नावावर जर नोंदणीकृत असेल, 4 व्हीलर झाली, तर तुमचं नाव कटन. सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन घेऊन शासन मान्यता कारवाई करण्यात येईल म्हणते. तर आता तुम्ही खाली येऊन पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्याचा. तुम्ही सगळं वाचू शकता, व्हिडिओ थांबून खाली येऊ शकता. तर आता ह्या फॉर्म नवीन तुमचा किंवा अपात्र झाला असेल तर फॉर्म कुठे यायचा, तर आपल्या जवळल्या अंगणवाडी सेविकाकडे तुमचे आधार कार्डची झेरॉक्स, आणि मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म देईन, विनंती अर्ज म्हणतात त्याला. तो विनंती अर्ज लिहून अंगणवाडी सेविकापाशी द्या. म्हणजे तुमच्या जवळल्या बालविकास मंडळमध्ये, महिला व बालविकास मंडळमध्ये
ते अंगणवाडी सेविका जमा करून देईल आणि तुमचा लाभ पूर्णतः सुरू करण्यात येईल. असेच नवीन नवीन व्हिडिओ करण्याकरिता डिजिट्यूब चॅनलला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काळ्या कलरची बटन दिसत असेल व्हिडिओ खाली, तर ते दाबून द्या. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ते तुमच्यापर्यंत पोचतात. अशी नवीन GR आली, नवीन योजना आली, कोणते फॉर्म कसा भरायचा आम्ही सांगतो. आणि बाकी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.